कडेगाव पलूसमध्ये देशमुख बंधूंचे मनोमिलन, कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर, विरोधकांमध्ये खळबळ. कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले असून माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख आणि त्यांचे बंधू सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचे मनोमिलन कडेगाव येथे पत्रकार परिषदेनंतर झाले. यावेळी मकरंद देशपांडे, पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख आणि क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड, सुरेंद्र चौगुले, श्रीजय देशमुख उपस्थित होते. कार्यकर्त्यांमधील संभ्रम यावेळी पूर्णतः दूर झाला आहे. गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्ण विराम मिळाल्याने कार्यकर्ते एक दिलाने सक्रिय झाले असून संघटनात्मक पातळीवर नवचैतन्य निर्माण झाले आहे. देशमुख बंधूंमधील एकोप्याचा सकारात्मक संदेश मतदारसंघात झपाट्याने पसरत असून त्याचा थेट परिणाम राजकीय वातावरणावर दिसून येतोय. गोंधळलेल्या मनस्थितीत असलेले कार्यकर्ते आता नव्या जोमाने कामाला लागलेत. संपर्क, दौरे आणि बैठका, संघटन बांधणीला वेग आला असून आगामी राजकीय आव्हानांसाठी तयारी सुरू झाली आहे. या मनोमिलनामुळे विरोधकांच्या गोटात मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकत्र आलेल्या देशमुख बंधूंची ताकद लक्षात घेता विरोधकांमध्ये धडकी भरली असून त्यांच्या रणनीतींवर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. कडेगाव पलूस मतदारसंघात पुन्हा एकदा देशमुखांचे नेतृत्व प्रभावीपणे पुढे येत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. एकंदरीत देशमुख बंधूंच्या मनोमिलनाने केवळ कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर केला नाही, तर संपूर्ण मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता या घडामोडीत असल्याचे स्पष्ट होते. आगामी काळात या एकोप्याचा प्रभाव निवडणुकीच्या राजकारणावर किती पडतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क.